काय म्हणता शेतकरी मंडळी, हरभऱ्याची पेरणी झाल्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं काम आपल्याला करायचं असते ते म्हणजे आपल्या हरभरा पिकाला पहिली फवारणी। आता ही पहिली फवारणी आपल्या हरभरा पिकाला केव्हा करावी, का करावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले कंटेंट या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायला पाहिजे, म्हणजे आपल्या हरभरा पिकाची वाढ चांगली झाली पाहिजे, हरभरा पिकावर मरो आला पाहिजे, नाही आला असेल तो कंट्रोलमध्ये आला पाहिजे आणि अळीमुक्त आपला हरभरा पीक राहिलं पाहिजे। तर सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर किंवा फेसबुकवर नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करून घ्या आणि फेसबुकला फॉलो करून घ्या, म्हणजे कामाची माहिती आणि कमी खर्चाची शेती नेहमीच आपल्यापर्यंत व्हिडिओ येणार आहे। तर आता या हरभऱ्याच्या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक अळीनाशक, एक टॉनिक आणि एक बुरशीनाशक, तीनच घटक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये ही पहिली फवारणी आपल्याला आटपून घ्यायची आहे। तर जो आपला पहिला घटक आहे, पहिलं औषध आहे ते म्हणजे अळीनाशक। तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे क्लोरोफायरिफॉस 20% वालं। हे काय काम करणार आहे की सुरुवातीला जेवढी अळी आपल्या हरभरा पिकावर येते याचा खात्मा त्या ठिकाणी उत्तम प्रकारे करणार आहे। तर हे आपल्याला घ्यायचं आहे 25 ते 30 ml। दुसरं म्हणजे यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ह्युमिक ॲसिड। आता ह्युमिक ॲसिड काय काम करते की कोणत्याही पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण ह्युमिक ॲसिडचा वापर केला तर पांढऱ्या मुळांचा विकास, पांढऱ्या मुळांची वाढ त्या ठिकाणी होते आणि जेवढ्या पांढऱ्या मुळा वाढतील तेवढं आपलं हरभरा पीक हे अन्नद्रव्य हे चांगल्या पद्धतीने उचल करीन आणि अन्नद्रव्य चांगलं भेटल्यामुळे हरभऱ्याची वाढ हे चांगलं होणार आहे। म्हणून आपल्या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड त्या ठिकाणी घ्यायचं आहे। तुम्ही ह्युमॉल जेल घ्या किंवा ह्युमिक ॲसिड घ्या, दोनपैकी कोणी घ्या, चांगलाच फायदा आपला होणार आहे। तिसरं शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे बुरशीनाशक। यामध्ये आपल्याला चांगलं फंगिसाइड, चांगलं बुरशी घेणं आवश्यक आहे, कारण हरभरा पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या असते ते म्हणजे मर रोगची। आणि एक वेळ जर आपल्या हरभरा पिकात मर रोग आला तर मात्र मोठं नुकसान त्या ठिकाणी आपलं होते। तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक तर आपण रेडोमिल गोल्ड घ्या 35 ते 40 ग्रॅमनं। खूप चांगले फायदे रेडोमिल गोल्डचे शेतकरी बांधवांना आलेले आहेत आणि पहिल्या फवारणीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने फायदा हा रेडोमिल गोल्डचा हरभरा पिकावर आलेला आहे। तर आपण रेडोमिल गोल्ड घ्या किंवा रोको हे नावाचं एक बुरशीनाशक आहे ते आपण घ्या 35 ते 40 ग्रॅमनं। दोनपैकी एकच फंगिसाइड त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे, चांगलाच फायदा आपला होणार आहे। शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी बांधव काय करतात की पहिल्या फवारणीमध्येच महागडे औषध मारतात। आता सुरुवातीला जर आपण चांगला हाय डोस आपल्या हरभरा पिकाला दिला तर आपण शेवटच्या फवारणीमध्ये काय मारणार आहे, आणि म्हणून अतिशय कमी खर्चामध्ये आपल्याला हे पहिली फवारणी करायची आहे। जास्त खर्च करायचा नाही आहे, कंपनीवाल्याच्या किंवा एजंटच्या मागे आपल्याला लागायचं नाही आहे। जे आपल्या हरभरा पिकाला पहिल्या फवारणीमध्ये आवश्यक आहे तेच घटक आपण सांगत असतो आणि हेच घटक आपण आपल्या वावरामध्ये फवारणी करून घेणार आहे। आता हे आपल्या हरभऱ्याचा वावर आहे, अतिशय 2 ते 3 दिवसामध्येच आपण आपल्या हरभरा पिकाला पहिली फवारणी करून घेणार आहे आणि त्यामध्ये हे तीनच घटक आपण घेणार आहे। या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि अशा पद्धतीने आपल्या हरभरा पिकाला पहिली फवारणी जी आहे ते आपण करून घ्या। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। सबस्क्राईब करून घ्या, कामाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।